नमस्कार विद्यार्थ्यांनो, वेल्डर ट्रेडच्या या मॉड्यूलमध्ये तुमचं स्वागत आहे। या सत्रात आपण डीप ट्रान्सफरद्वारे ओव्हरहेड स्थितीत 3 मिलीमीटर जाड एमएस तयार करू। शीटवरील फिलेट वेल्ड्स, लॅप आणि टी जॉइंट्सच्या कामगिरीबद्दल तुम्ही शिकाल। या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल 150 mm लांबी, 50 mm रुंदी आणि 3 mm जाडीच्या आकारानुसार शीट्स तयार करण्यास, ड्रॉइंगनुसार शीट, लॅप आणि टी जॉइंट म्हणून सेट आणि टॅक वेल्ड करण्यास, वेल्डिंगसाठी हेड पोझिशनवर जॉब सेट करण्यास, या लेग लेंथसह जॉइंटमध्ये मेटल डिपॉझिट करण्यास, वेल्ड बीडच्या पृष्ठभागावरील दोषांची तपासणी करण्यास। आता आपण गॅस मेटल आर्क वेल्डिंग GMAW प्रक्रियेसाठी आवश्यक साधने आणि उपकरणे पाहूया। स्टील रूल, बॉल पिन हॅमर, हाफ राउंड फाइल, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, पर्सनल सेफ्टी इक्विपमेंट, की स्पॅनर, हेल्मेट टाइप स्क्रीन, अँगल ग्राइंडर, प्री हीटर आणि फ्लो मीटर सह गॅस रेग्युलेटर, CO2 गॅस हीटर, शिल्डिंग गॅस होसेस, वेल्डिंग पॉवर सोर्स, वायर फीडर, इलेक्ट्रोड वायरचा पुरवठा, वेल्डिंग गन, शिल्डिंग गॅस सिलेंडर CO2, माइल स्टील शीट 3 mm। आता डीप ट्रान्सफरद्वारे ओव्हरहेड स्थितीत 3 mm जाड MS शीटवर लॅप आणि टी जॉइंट करण्याची तयारी पाहू। लॅप जॉइंट स्टेप्सची पूर्व वेल्डिंग तयारी। तुमच्याकडे सुरक्षा चष्मा आणि हात मोजे यासह सर्व आवश्यक सुरक्षा उपकरणे आहेत याची खात्री करा। स्वच्छ आणि स्थिर पृष्ठभागावर माइल स्टील शीट ठेवा। हँड शिअर मशीन एका सपाट आणि लेवल वर्क बेंचवर ठेवा। कटिंग प्रक्रियेदरम्यान कोणतीही हालचाल टाळण्यासाठी ते सुरक्षितपणे ठिकाणी ठेवलेले असल्याची खात्री करा। स्टील शीटच्या जाडीनुसार मशीनचे ब्लेड अंतर ॲडजस्ट करा। या प्रकरणात 3 mm। ब्लेडच्या अंतराने जास्त ताकद न लावता स्वच्छ आणि व्यवस्थित कट करणे आवश्यक आहे। रूलर आणि स्क्राइब किंवा मार्कर वापरून माइल स्टील शीटवर 150 mm लांबी आणि 50 mm रुंदी काळजीपूर्वक मार्क करा। अचूकतेची खात्री करण्यासाठी मोजमाप दोनदा तपासा। शीटला हँड शेअरिंग मशीनमध्ये ठेवा। मार्क कट लाईन मशीनच्या कटिंग एजसह अलाइन करा। कट पूर्ण झाल्यावर हँडल्सवरील दाब सोडा आणि मशीनचे ब्लेड शीटपासून दूर करा। कापल्यानंतर स्वच्छ आणि अचूक कट सुनिश्चित करण्यासाठी माइल स्टील शीटच्या कडांचे निरीक्षण करा। कार्बन स्टील वायर ब्रशने शीटची पृष्ठभाग स्वच्छ करा। स्पेसिफिकेशननुसार टी जॉइंट सेट करा। संरक्षक कपडे घाला। GMAW मशीनची स्थापना सुरू करा। 0.8 मिलीमीटर व्यासासह CCMS फिलर वायर घेतली असल्याची खात्री करा। 0.8 mm डायाचा CCMS फिलर वायर स्पूल स्थितीत निश्चित करा। त्याला लॉक करा आणि गाईड ट्यूब, रोलर्स, स्पायरल आणि टॉर्चच्या कॉन्टॅक्ट टिपमधून वायर खेचा। CO2 गॅस सिलेंडर फ्लो मीटरने बसवलेले असल्याची खात्री करा।
वेल्डिंग सुरू करण्यापूर्वी मशीन सेटअप तपासा. पहिले, GMAW मशीनचा वीज पुरवठा तपासा. CO2 गॅस सिलेंडरचा व्हॅल्व आणि गॅस प्रवाह दर तपासा. योग्य गतीसाठी फीडर वायर मशीन तपासा. ॲक्सेसरीजसह वेल्डिंग टॉर्च सेट करा. वेल्डिंग टॉर्चवर फिलर वायर फीडर तपासा. GMAW मशीन व्यवस्थित काम करत असल्याची खात्री करा. सॅम्पल माइल्ड स्टील शीटवर आर्क मारून वेल्डिंग प्रक्रिया सुरू करा. टॉर्च योग्य स्थितीत सेट करा. करंटला 90 ते 100 अँपिअरवर सेट करा. बॉन्डिंग वायर फीडिंग दर 3 ते 4 mm प्रति मिनिट. 19 ते 20 आर्क व्होल्टेज सेट करा आणि डीप ट्रान्सफर मोड वापरा. टी जॉईंटच्या दोन्ही टोकांना टॅक वेल्ड करा. दीडशे mm शीटच्या वरती लॅब जॉईंट आणि टी जॉईंट सेट करा. लॅब जॉईंटच्या दोन्ही बाजूंना टॅक वेल्ड किमान 10 mm लांबी ठेवणे. आता डीप ट्रान्सफरद्वारे ओव्हरहेड पोझिशनमध्ये 3 mm जाडीच्या MS शीटवर लॅब आणि टी जॉईंटची वेल्डिंग प्रक्रिया पाहू. ओव्हरहेड स्थितीत वेल्ड पोझिशनरमध्ये टॅक वेल्डेड जॉब निश्चित करा. टॉर्च असेंब्ली होस, ज्यामध्ये स्पायरल फिलर वायर, गॅस होस इत्यादी पुरेशी लांब आहे याची खात्री करा, जेणेकरून ओव्हरहेड स्थितीत वेल्डिंग करताना ती तुमच्या खांद्यावरून नेली जाऊ शकते. ओव्हरहेड वेल्डिंग स्थितीत संपूर्ण शरीराचे स्पॅटर्सपासून संरक्षण करण्यासाठी वेल्डिंग हेल्मेट वापरणे आणि संपूर्ण संरक्षणात्मक कपडे घालणे अत्यंत आवश्यक आहे. गॅस गळतीसाठी होसेस पुन्हा एकदा तपासा. प्रक्रिया ओव्हरहेड वेल्डिंगची असल्याने फिलर रॉडचा प्रवाह दर 2दा तपासा. ओव्हरहेड स्थितीत वेल्डिंग करताना वेल्डिंग टॉर्च आपल्या शरीरापासून दूर ठेवा. वेल्डिंग करत असताना वितळलेला धातू सोडू नये याची खात्री करा. वितळलेल्या धातूचे सॅगिंग टाळण्यासाठी वेल्डिंग टॉर्च सतत प्रवासाच्या वेगाने हलवा. हे 3 mm शीट असल्याने डिस्टॉर्शन टाळण्यासाठी योग्य तंत्र वापरा. आवश्यक बीड मजबुतीकरण, उंची आणि देखावा मिळवण्यासाठी टॉर्चचा प्रवास वेग एकसमान ठेवा. योग्य लेग लेंथ आणि योग्य कोन आणि आर्क प्रवास गतीसह शीट्सचे फ्युजन सुनिश्चित करा. स्टील वायर ब्रशने वेल्डेड जॉईंट स्वच्छ करा. टी जॉईंट बदला आणि वेल्डिंग पोझिशनरवर टॅक वेल्डेड लॅब जॉईंट विजिबल ठेवा.
टी जॉईंट वेल्डिंगसाठी आपण जे केले होते त्या सुरक्षा प्रक्रियेचे अनुसरण करा. स्ट्रिंगर बीड वेल्डिंग टेक्निक वापरून रूट रन डिपॉझिट करा. मजबूतीकरण, उंची आणि देखावा याची खात्री करा. 3 mm शीट असल्याने एकच रन पुरेसे आहे. आवश्यक असल्यास आपण दुसरा रन घेऊ शकतो. योग्य टॉर्च अँगल आणि आर्क ट्रॅव्हलसह शीट्स A आणि C चे चांगले पेनिट्रेशन आणि फ्युजन सुनिश्चित करा. शीट C वर अंडरकट टाळा. A ची एज वेल्डच्या टोवर जास्त विविंगमुळे वितळली जाणार नाही याची खात्री करा. शीट C वर लॅप वेल्डच्या दुसऱ्या टोवर अंडरकट नाही याची खात्री करा. लॅप जॉईंटचा बीड स्टील वायर ब्रशने स्वच्छ करा. स्टील वायर ब्रशने टी जॉईंटचा बीड स्वच्छ करा. वेल्डेड जॉईंटवर अंडरकट तपासा. असमान बीड, edge of the plate melted off, distortion, चांगले बीड प्रोफाइल. वेल्डरने पाळाव्यात अशा सुरक्षा पद्धती. टॉर्च असेंबली होज ज्यामध्ये स्पायरल, फिलर रॉड, गॅस होज इत्यादी असतात ते पुरेसे लांब असल्याची खात्री करा, जेणेकरून ओव्हरहेड स्थितीत वेल्डिंग करताना ती तुमच्या खांद्यावरून जाईल. ओव्हरहेड वेल्डिंग स्थितीत संपूर्ण शरीराचे स्पॅटर्सपासून संरक्षण करण्यासाठी वेल्डिंग हेल्मेट वापरणे आणि संपूर्ण संरक्षणात्मक कपडे घालणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा टॉर्च नोझल वेल्ड स्पॅटर्सने अडकते तेव्हा अँटी स्पॅटर स्प्रे वापरा. लक्षात ठेवा की हे केले नाही तर वायर फीड अनियमित असू शकते, ज्यामुळे एक अस्थिर आर्क होऊ शकतो. कार्बन डायऑक्साईड CO2 वायूचा प्रवाह एक समान होणार नाही, ज्यामुळे वेल्ड आणि पोरोसिटीचे वातावरण दूषित होईल. याबद्दल आपण काय शिकलो आहोत? 150 मिलीमीटर लांबी, 50 मिलीमीटर रुंदी आणि 3 मिलीमीटर जाडीच्या आकारानुसार शीट तयार करण्यासाठी, ड्रॉइंग लॅपनुसार सेट आणि टॅग शीट आणि टी म्हणून वेल्ड करण्यासाठी, वेल्डिंगसाठी कामाचे हेड पोझिशनवर सेट करण्यासाठी, पायाच्या योग्य लांबीसह जॉईंटमध्ये धातू जमा करण्यासाठी, वेल्ड बीडच्या पृष्ठभागावरील दोषांची तपासणी करा. मला आशा आहे की डीप ट्रान्सफर मोडद्वारे ओव्हरहेड पोझिशनमध्ये 3 मिलीमीटर जाड MS शीटवरील लॅप आणि टी जॉईंटची प्रक्रिया तुम्हाला सर्वांना समजली असेल. विद्यार्थ्यांचे आभार आणि पुढील सत्रात भेटू. बाय.